कळंबोली प्रभाग क्रमांक 10 मध्ये आज राजकीय हालचालींना वेग आला असून पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीतील भावी उमेदवार शीतलताई माळवे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले। या कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार चे डॅशिंग नेतृत्व पनवेल जिल्हाध्यक्ष माननीय श्री सतीश मोहन पाटील यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। यावेळी अहिल्याबाई होळकर सामाजिक संस्था कळंबोलीचे संस्थापक माननीय सतीश धायगुडे तसेच माननीय आशुतोष शेंडगे, बापू माने, आशिष ढवळे आणि समस्त धनगर समाजाचे बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी शीतलताई माळवे यांना विजयी भव म्हणत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। हे जनसंपर्क कार्यालय म्हणजे दुर्लक्षाला धक्का देणाऱ्या आणि जनतेच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या नव्या राजकारणाची सुरुवात असल्याचे यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले। कळंबोली प्रभाग क्रमांक 10 मध्ये परिवर्तनाचा बिगुल वाजला आहे अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। आज त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन होत असताना शीतल माळवे यांना मी ज्या पद्धतीने प्रदेश सचिव केले, त्या ज्या धडाडीच्या आहेत, त्यामुळे त्यांची ती पहिलीपासून मी त्यांचं सगळं बघितलेलं आहे, काम बघितलेलं आहे। त्यामुळे त्यांच्याशी आकर्षित होऊन आमच्या प्रदेशाध्यक्षांना सांगून, महिला प्रदेशाध्यक्षांना सांगून त्यांना प्रदेश सचिव करण्यात आले आहे। आणि आपल्या त्यांच्या माध्यमाने मी आता तुम्हाला सगळ्यांना आश्वासित करतोय का ह्या एरियातल्या LIG असो, केल 1 असू दे, केल 2 असू दे, केल 4 असू दे, या कम्प्लिटली 500 चौरस फुटाच्या घराच्या आतील मालमत्ता कर माफ केल्याशिवाय मी राहणार नाही। कुठल्या परिस्थितीत या महापालिकेमध्ये आवाज मी उठवल्याशिवाय ठेवणार नाही। बाकी नाल्यांचा प्रश्न आहे, सिवरेज लाईनचा प्रश्न आहे। महाराष्ट्र शासनाने सिवरेज लाईनच्या बाबतीत एक अध्यादेश काढलेला आहे। 500-550 चौरस फुटाच्या आतील घराच्या सिवरेज लाईनच्या बाबतीत 257 कोटी राज्य शासनाने पनवेल महापालिकेकडे वर्गीकृत केलेले आहेत का ते भविष्यामध्ये पनवेल महापालिका हे ज्या एरियातले सिवरेज लाईन आहे ते बनवण्याचं काम करेल। आणि निश्चित स्वरूपात आपली LIG आहे, केल 1 आहे आणि रोड आहेत, पाण्याची दुरावस्था आहे, त्या सगळ्या सुधारणा केल्याशिवाय या महापालिकेला, या शासनाला, या प्रशासनाला, हे जे काही सत्ताधारी असतील त्यांना हे केल्याशिवाय मी सोडणार नाही। आतापर्यंत कसं होतं, कोणतरी पैसेवाला असत तो निवडणूक लढवा, आता उलट झालंय। हे सर्वसाधारण बाईला वरती करायची आणि आपल्या एरियातील सर्वसाधारण महिला ज्या आहेत त्या वरती आल्या पाहिजे। त्यांना जे होतकरू आहेत त्यांची ही वाढली पाहिजे, ताकद वाढली पाहिजे का बाबा यांना ताकद मिळते तर आपल्याला काय ना ताकद मिळते। अशा रीतीने आपण ज्या पश्चिम महाराष्ट्रातून इथे राहायला आलात, तुमचं अस्तित्व कायम टिकवण्यासाठी तुमच्या एरियातली नगरसेविका करण्याचा मी प्रयत्न करणार। आज या शीतल माळवेताई यांच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या जिल्ह्याचे, रायगड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील साहेब हे उपस्थित राहिले। एक खऱ्या अर्थानं सामान्य माणसाच्या मागे उभं राहणारं नेतृत्व म्हणजे सतीश पाटील साहेब आणि सातत्यानं पाठपुरावा करून मी स्वतः बघितलेलं आहे। सतीश पाटील साहेबांनी ताईंना जे प्रदेश सचिव पद दिलं त्यासाठी त्यांनी किती प्रयत्न केलेत। माझ्या समोर शिंदे साहेबांना 4 ते 5 वेळा फोन आलेला आहे। त्याचबरोबर मला वाटते ताईंना पण प्रदेश अध्यक्षांना पण, महिला प्रदेश अध्यक्षांना साहेबांनी अनेक वेळा फॉलोअप घेतला आणि खडसे ताईंना आणि हे पद मिळवून दिलं। इथून पुढं साहेबांचं सहकार्य प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याला असतंच आणि इथून पुढे पण राहील। पनवेल महानगरपालिकेमध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठा बदल येणाऱ्या काळामध्ये घडणार आहे आणि साहेब पनवेल महानगरपालिकेचा सुजलाम सुफलाम करणार हे आजच्या आणि इथून मागच्या साहेबांच्या ज्या नेतृत्वाने जे काय निर्णय साहेबांनी घेतलेत त्याने दाखवून दिलेलं आहे। आणि इथून पुढे साहेबांनी असंच सगळ्या सामान्य कार्यकर्त्यांवरती आशीर्वाद ठेवावा। शीतल माळवेताईंना पण शुभेच्छा देतो। त्यांनी पण येणाऱ्या या प्रभागामधून
जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावावे. आणि इथला जो धनगर समाज आहे, ताई तुम्ही प्रदेश सचिव आहात, इथून पुढे तुम्ही महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा उचलावा आणि तो खाली न ठेवता मोठ्या लेवलला नेण्यासाठी जे काही सहकार्य लागेल त्याच्यासाठी मानेदादांसारखी माणसं आहेत, सतीश पाटील साहेबांसारखी माणसं आहेत, आमच्यासारखी माणसं आहेत, त्यांचं कायम सहकार्य राहील. मग तुम्हाला दिल्लीपर्यंत जायचं असलं तरी सुद्धा सतीश पाटील साहेब म्हणजे फक्त कळमवली पुरतच नेतृत्व नाहीये. दिल्लीमध्ये जाऊन देखील शरद पवार साहेब विदाऊट हे अपॉइंटमेंट साहेबांना एंट्री देतात. एवढं साहेबांचं काम महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादीमध्ये साहेबांचं नाव आहे, साहेबांचं एक नेतृत्व आहे, कर्तृत्व आहे आणि त्या कर्तृत्वाचा फायदा या सामान्य आपल्या नेतृत्वाला झाला पाहिजे. आणि इथं ताईंनी नगरसेवक म्हणून महापालिकेमध्ये एंट्री केली पाहिजे. कालचा त्यांचा जो महिलांबरोबरचा प्रवास होता, मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतलं, ते दाखवते की ताई 100% नगरसेवक होणार. त्यासाठी आपल्या सर्वांचा आधार आणि आपल्या सर्वांचा सपोर्ट असला पाहिजे. एवढंच बोलतो, ताईंना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर पनवेल महानगरपालिकेच्या अनुषंगानं आणि या पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आज शीतलताई माळवे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन होत असताना या कार्यक्रमाच्या प्रमुख उद्घाटन प्रसंगी या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सतीशजी पाटील साहेब, आपले धुमाळ साहेब, तेजस दादा, बापूदादा, सर्जेराव मानेदादा तसेच सर्व महिला बंधू भगिनी उपस्थित सर्वांना फक्त मला एवढंच सांगायचं आहे की इथून पाठीमागच्या कालावधीमध्ये सर्वसामान्य आणि गोरगरीब लोकांना ज्या ज्या गोष्टींसाठी संघर्ष करावा लागला त्या गोष्टी जर आपल्याला सहजरित्या उपलब्ध करायच्या असतील तर येणाऱ्या 20-25 दिवसामध्ये आपण सगळ्यांची एक ताकद करून त्या सर्वसामान्य आणि गोरगरीब घरातून ज्यांना आज शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये पक्षाने ज्यांना उमेदवारी दिल्या जातील त्या सर्वांच्या पाठीमागे एका खंबीररित्या आणि खंबीर आश्वासक बनून त्यांच्या पाठीमागे आपण उभा राहायचं आहे. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये ते नगरसेवक म्हणजे आपण नगरसेवक, आपल्या घरातील नगरसेवक अशी भावना ठेवून रात्रीचा दिवस 24x7 हे काम तुम्हा आम्हाला सर्वांना करायचं आहे हे या ठिकाणी आपल्या सर्वांना आश्वासित करतो. आणि या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी इथून पुढच्या कालावधीत शीतलताईंना त्यांच्या संपूर्ण परिवाराला, त्यांच्या संपूर्ण जी त्यांची टीम आहे त्या संपूर्ण टीमला माझ्या वतीनं, आमच्या संपूर्ण मित्र परिवाराच्या वतीनं, दादांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो. आणि फक्त एवढंच या ठिकाणी आश्वासन देतो की इथून पुढच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीनं आपण इथून मागच्या कालावधीमध्ये सर्वसामान्य गोरगरीब लोकांसाठी लढलो, झटलो, झगडलो, त्यांचे प्रश्न आपण प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं, परंतु कोणतेही राजकीय पद नसल्यामुळे आपण कुठेतरी मागे पडलो. येणाऱ्या पनवेल महानगरपालिकेच्या नगरपालिका इलेक्शन मध्ये नक्कीच आपल्यासारख्या सर्वसामान्य घरातले नगरसेवक बनतील आणि इथल्या शोषितांचा, दलितांचा आवाज हा प्रशासनापर्यंत नक्की घुमेल एवढं आश्वासन या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.